आणि कोणते कोणते शब्द आले बघा. नैतिक, उभारा नैतिक. नैतिक सुद्धा तुम्हाला यामधल्या घुंगुरमाळा तयार करून दाखवणार आहे. कान्या, दावण आणि मुसके. नैतिक हे सगळे तू कोणाकडून शिकला? आजोबाकडून शिकला. बघा, आजोबाला ज्या गोष्टी येत होत्या नैतिकने त्या बघून शाबास. म्हणजे आजोबा आणि पंजोबांकडे असलेली ही कला आज आपल्याही पिढीतील, तुमच्या पिढीतील हा बालक म्हणजे नैतिक शिकलेला आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक तो तुम्हाला करून दाखवतोय अतिशय सुंदर पद्धतीनं. आणि हे सोपं नाही मुलांनो, ही कला आहे आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळाली आणि तो ठेवा आपण जतन करण्यासाठी ती कला शिकली पाहिजे. आणि आज आपल्या कवितेमध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आला आहे. बऱ्याच गोष्टींची माहिती प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला नैतिक सुंदर सादरीकरण करून आपणासमोर मांडत आहे. अतिशय सुंदर अशी घुंगुरमाळ त्याने तयार केली. त्याला तो बांधतोय. बघा मुलांनो, अतिशय सुंदर अशी घुंगुरमाळ नैतिकने तयार करून दाखवली. तो दोरी आणि या दोरीला गुंफून त्याचं तो कान्या बनवणार आहे. बघा किती सुंदर. ही कला आपल्या खेड्यांमध्ये आजही जिवंत आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनी ते शिकलं हे खूप महत्त्वाचं आहे. ही कला आपल्याला आली पाहिजे. व्हेरी गुड. बघा, हे बनवली त्याने कान्या आणि सगळ्यांनी त्याचं स्वागत वापरलं जातं. त्याला मोरक म्हणतात आणि हे मोरक आता तो आपल्याला बनवून दाखवणार आहे की या मोरक्याच्या द्वारे त्या जनावराला आवरल्या येते. ती तोंडाला एक बांधायचं एक साधन आहे. तर तो कसं बनवायचं हे आपल्याला नैतिक प्रात्यक्षिकाद्वारे दाखवतोय. बघा, तिने अगदी मोरक तयार केलं त्याने. आणि बघा, छान मोरक अगदी त्या जनावराच्या तोंडाला, म्हणजे छोटं बकरीचं पिल्लू असो, गाईचं वासरू असो, त्याचे मगाशी जे आपण कान्या तयार केल्या त्या कान्यामध्ये या दोरीला टाकून खुंटीला जनावराला बांधण्यात येतं की ते इकडे तिकडे जाऊ नये. आणि त्यासाठी हे दावण तयार करणं चालू आहे नैतिकचं. बघा, ही एकमेकामध्ये गुंफलेलीच कला आहे. पूर्ण दोरीला बघा मुलांनो, किती छान कान्या आणि दावण हे दोन्हीही तयार करून बैलांना खुंटीला अडकवून ठेवणे, बैलाला खुंटीला बांधून ठेवण्यासाठी अतिशय सुंदर अशी दावण आणि आपल्या नैतिकने तयार केली आहे. तर अशी सुंदर माहिती आणि प्रात्यक्षिकातून आपणास नैतिकने दिली. त्यासाठी नैतिकचं जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी स्वागत करा. पहिले आपल्याला ही घुंगुरमाळ अतिशय सुंदर अशी नैतिकने तयार करून दिली आणि ही त्याची कला खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यानंतर आपल्याला ही कान्या म्हणजे बैलाच्या गळ्यात, गुरांच्या गळ्यामध्ये टाकण्यासाठी आणि याला बांधण्यासाठी ही दावण सुद्धा तयार केली आहे. म्हणजे या पद्धतीने बैलाला बांधून ही गाठ यामध्ये टाकली की बैलाच्या गळ्यामध्ये टाकून ते खुंटीला हे दावं बांधतात. त्याला दावण म्हणतात. ही कान्या आणि हे आहे मोरक जे जनावरांच्या तोंडाला बांधतात. आणि त्याला बघा, नैतिक आता आपल्याला गोफण फिरून दाखवत आहे. गोफण कशी फिरवायची? व्हेरी गुड, नाईस. मुलांनो, अशा पद्धतीने आज आपण माझ्या आजाना पंजाना या कवितेमध्ये जे शब्द आले आहेत त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहित नव्हते. घुंगुरमाळ, कान्या, दावण आणि मुसके या सगळ्यांची माहिती आपल्याला नैतिकने अतिशय सुंदररित्या स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवली. आणि ही कला त्याने आपल्या आजोबांकडून शिकलेली आहे. तर ही कला खरोखर जतन करण्यासारख्या काही कला आहेत ज्या आपल्या आजोबा, पंजोबा, वडील यांच्याकडून शिकायच्या आहे आपल्याला. तर ह्या कलेची जपणूक खरंच तुम्ही केली आणि करत आहात आणि ती करायलाही पाहिजे. यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत. तुम्ही सुद्धा नैतिककडून ज्यांना येत नाही ही कला शिकून घ्या. आणि नैतिकचं तर खूप खूप अभिनंदन. सगळ्यांनी जोरदार एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि नैतिकचं स्वागत करा.